नमस्कार, एक्टिव न्यूज महक में आपका स्वागत है। मैं हूं आपके साथ आरोही। देखते हैं आज की नई ताजा खबरों में क्या है आपके लिए खास। वसई विरार शहर महानगर पालिका मुख्य कार्यालय विरार। प्रसिद्धी पत्रक दिनांक 21 सप्टेंबर 2024। वसई विरार महानगरपालिकेच्या किनारा स्वच्छता मोहिमेचा जागतिक विक्रम। तारांकन 13,000 जणांचा सहभाग तर 51 टन कचरा संकलित। जागतिक सागरी किनारा स्वच्छता दिनाचे औचित्य साधून शनिवार 21 सप्टेंबर रोजी सकाळी वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे किनारती स्वच्छता मोहीम राबविण्यात आली। या मोहिमेत शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते, अग्निशमन जवान, सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक, बचत गटाच्या महिला, पर्यावरणप्रेमी आणि नागरिक मिळून 13,000हून अधिक जण सहभागी झाले होते। या मोहिमेत एकूण 51 टन कचरा संकलित करण्यात आला आहे। या मोहिमेची जागतिक विक्रमात नोंद करण्यात आली आहे। 21 सप्टेंबर हा जागतिक किनारा स्वच्छता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। या दिवसानिमित्त वसई विरार महापालिकेने राजोरी ते कठाव या 2.5 किलोमीटरच्या पट्ट्यात स्वच्छता मोहीम आयोजित केली होती। या मोहिमेसाठी वसई विरार शहराचे प्रथम महापौर राजीव पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। प्रमुख पाहुण्यांनी समुद्र किनाऱ्यावरील कचरा उचलून स्वच्छता मोहिमेस आरंभ केला। या मोहिमेत 47 शाखांचे विद्यार्थी, 19 महाविद्यालयाचे विद्यार्थी, 3 सेवाभावी संस्थांचे स्वयंसेवक आणि नागरिक मिळून तब्बल 13,000हून व्यक्ती यात सामील होऊन एकत्र येऊन सफाई केली। एवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांनी एकत्र येऊन समुद्र किनारा स्वच्छ करण्याची मोहीम राबविल्याने विक्रम प्रस्थापित झाला आहे। या विक्रमाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंदविण्यात येत आहे। पर्यावरण संवर्धन हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे, मात्र हे काम केवळ एक दिवस करून चालणार नाही, ते नियमित व्हावे म्हणूनच ही सागर किनारा स्वच्छता मोहीम पुढेही सुरू राहणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाथे यांनी यावेळी सांगितले। या मोहिमेत सामील झालेल्या व्यक्तीचे गट विभागण्यात आले होते आणि या गटांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले। शालेय गटातील एस ओसवार प्रथम क्रमांकाचे विजेते ठरले, तर राजीव गांधी विद्यालय दुसऱ्या आणि भावधारा अकादमी तिसऱ्या क्रमांकाचे विजेते ठरले। महाविद्यालयीन गटात रामनारायण महाविद्यालय प्रथम, न्यू विवा महाविद्यालय द्वितीय आणि अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय तृतीय हे विजेते ठरले। प्लास्टिकचा पुनर्वापर या मोहिमेदरम्यान गो0 या संस्थेमार्फत प्लास्टिक पुनर्वापराचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले। या मोहिमेदरम्यान संकलित झालेला 51 टन कचऱ्यापैकी 650 किलो टाकाऊ प्लास्टिकपासून त्याच जागी रिसायकलिंग करण्यात आले। प्रथम संकलित केलेल्या प्लास्टिकचा चुरा करण्यात आला आणि हा चुरा यंत्रात टाकून विविध साच्यांचा वापर करून कुंडी, किचन, कानातले, ग्लास, कप आदी वस्तू बनविण्यात आल्या। याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले। मोहिमेचे शिस्तबद्ध नियोजन वसई विरार महापालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांनी केलेल्या नियोजनामुळे ही मोहीम यशस्वी झाली। 13,000हून अधिक नागरिक एकत्र येऊन ही कुठल्याही प्रकारची गैरसोय झाली नाही। या मोहिमेत सहभागी झालेल्यांसाठी महापालिकेने येण्या जाण्यासाठी परिवहनाच्या बसची सुविधा, पाणी, नाश्ता, हातमोजे, टोपी, मास्क आदीची सुविधा जागोजागी केली होती। तसेच फिरत्या शौचालयाची व्यवस्था केली होती। यासह डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, रुग्णवाहिका आदी आपत्कालीन स्थिती हाताळण्यासाठी उपस्थित होते। यामुळे स्वच्छता मोहीम सुरक्षितपणे पार पडली। यावेळी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे तसेच उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, अभियंते, वैद्यकीय अधिकारी आणि महापालिकेचे इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते। कोट वसई विरार शहराला लाभलेल्या आधान, निसर्गरम्य किनाऱ्याचे संवर्धन होणे, सागरी परिसंस्थेचे संवर्धन होणे आणि विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक कर्तव्याची जाणीव निर्माण व्हावी या उद्दिष्टाने ही मोहीम राबविण्यात आली आहे। जनसहभाग मिळवल्यावर ही मोहीम यशस्वी झाली। तारांकन नानासाहेब कामठे, उपायुक्त, घन कचरा, वसई विरार शहर महानगरपालिका। किनारा स्वच्छता दिवस म्हणून आजचा दिवस संबंध जगामध्ये साजरा केला जातो। आजच्या दिवशी वसई विरार महानगरपालिका आणि गो0 नावाची संस्था यांच्या विद्यमाने इथे वसई विरार महानगरपालिका परिसरातील साधारण 5,000च्या आसपास नागरिक आणि शालेय विद्यार्थी महानगरपालिकेच्या सहकार्याने आज जो वसई विरार महानगरपालिकेचा
राजोडी आणि कळंबी या दरम्यान स्वच्छता करणार आहे आणि टप्प्याटप्प्याने वसई तालुक्याला असलेला साधारण एक 27 किलोमीटर समुद्र किनाराही साफ करण्याची मोहीम आखलेली आहे। या मोहीममध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं, नागरिकांचं, पोलीस सर्व पदाधिकारी, महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी यांचं स्वागत करताना एवढं सांगू इच्छितो की समुद्रामध्ये किंवा समुद्राच्या किनाऱ्यावर येणारी घाण जी आहे, इथे येणाऱ्या पर्यटकांमध्ये होणारी घाण जी आहे ही फक्त 2-5% असेल। बाकीचा कचरा किंवा घाण जी आहे ही जी महानगर आहे, मुंबई महानगर आहे किंवा मीरा भाईंदर आहे किंवा वसई महानगर आहे, त्याच्यातनं जे गटाराद्वारे सांडपाण्याद्वारे सोडण्यात येणारी घाण आहे, इथून येणारं प्लास्टिक आहे, इथून येणारा थर्माकोल आहे, इथून येणारा तरंगता कचरा जो आहे हा समुद्रामध्ये जाऊन भरतीच्या वेळेला परत हा समुद्राच्या किनाऱ्याला येतो आणि त्यामुळे अशा प्रकारची समस्या निर्माण होते। खास करून प्लास्टिकच्या वस्तू आहेत, प्लास्टिकच्या बॉटल आहेत, पिण्याच्या पाण्याच्या बॉटल आहेत, यामुळे ही समस्या होते। इथे आलेल्या सगळ्या नागरिकांना विनंती करणार आहेत, आपण ह्या कुठल्या वस्तू वापरत नसेल, नाही तर आपण बीच क्लीनमध्ये आलो, आपल्याला कोणती पाणी प्यायला त्यांनी बॉटल परत आपण इथे समुद्र किनाऱ्याला टाकू, असं काही करू नका। आजचा दिवस जो आहे हा संबंध जगामध्ये स्वच्छता दिवस, समुद्र किनारा स्वच्छता दिवस म्हणून पाळण्यात येतो। समुद्र जीवसृष्टी, समुद्र किनाऱ्याची जीवसृष्टी याचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे। कारण असं म्हटलं जाते जीवस्त जीवनम, प्रत्येक जीव दुसऱ्या जीवावर अवलंबून आहे, तसं माणूस हा पण एक जीव आहे आणि या सर्व जीवसृष्टी जगली तर आपण जगू हे प्रत्येकाने मनाशी धरायला पाहिजे। महानगरपालिकेने एक चांगला कार्यक्रम घेतलेला आहे, पण हा फक्त आजच्या दिवसापुरता न घेता दर आठवड्याला, दर महिन्याला बीच क्लीनिंग केलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या सांडपाण्यातनं जाणारा जो कचरा जो आहे, तरंगता कचरा जो आहे, तो कुठेतरी थांबवण्यासाठी यंत्रणा राबवायला पाहिजे। अशा प्रकारचे विविध उपक्रम विविध ठिकाणी जगामध्ये वापरण्यात येतात। हे आपण सर्व हल्ली सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण बघितलेलं आहे। कसा कचरा समुद्रामध्ये जाऊ नये यासाठी कसे अडथळे निर्माण करायला पाहिजेत आणि ते कसा समुद्रामध्ये जाण्याच्या अगोदरच कसं साफ करायला पाहिजे अशी यंत्रणा आपण राबवायला पाहिजे, तर हे किनारे स्वच्छ राहतील आणि याचा मनमुराद आनंद पर्यटकांना, इथल्या नागरिकांना, तरुणांना, विद्यार्थ्यांना घेण्यात येईल। बीचवर वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवावे, इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्पोर्ट्स खेळाची विविध उपकरणं लावून इथे थोडक्यात हा जो बीच आहे जास्तीत जास्त लोकांना चांगला उपलब्ध करून द्यावा असं मला वाटते। महानगरपालिकेला परत एकदा धन्यवाद देतो। नमस्कार। आज संपूर्ण देशभरात विविध ठिकाणी स्वच्छता अभियानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याचाच एक भाग म्हणून वसई विरार शहर महापालिकेतर्फे या ठिकाणी माननीय आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 10,000 पेक्षा अधिक स्वयंसेवक, NSSचे स्टुडंट आणि या ठिकाणी काही नागरिक, NGOs यांचा सहभाग घेऊन आपण या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवत आहोत। या अभियानाचं एक विशेष वैशिष्ट्य आहे की यातला सहभाग जो 10,000 पेक्षा जास्त आहे हा आपण इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्डसाठी आपण करत आहोत आणि त्याच्याबरोबरच या ठिकाणी जो प्लास्टिकचा कचरा गोळा केलेला जाणार आहे या ठिकाणी, तर हा सर्व कचरा लाईव्ह रिसायकलिंग महापालिकेच्या मार्फत केले जाणार आहे। यासाठी आमच्यासोबत गोशून्य म्हणून ही संस्था यांच्याबरोबर काम करत आहे आणि यापासून जे पदार्थ किंवा जे लाकडापासून पदार्थ बनवले जातील हे समाजोपयोगी संस्थांसाठी किंवा बचत गटांच्या मार्फत त्यांची विक्री केली जाणार आहे।